विरोधक म्हणायचे लाडकी बहीण योजना बंद होणार, मात्र 1 वर्षानंतर सुद्धा लाडकी बहीण योजना सुरूच आहे. योजना बंद करणार नाही. जालन्यातील सभेतून फडणवीसांचं विरोधकांना उत्तर. 66 बिनविरोध नगरसेवकांच्या विरोधात मनसे हायकोर्टात. अविनाश जाधवांकडून याचिका दाखल. ठाण्यातील अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब. मनसेचा आरोप. ठाण्यातील व्हिडिओ गंभीर. उमेदवारांना घरातून पकडून पोलीस शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणतात. संजय राऊतांचा आरोप. तर संध्याकाळी 6:30 वाजता ठाण्यामध्ये राऊत आणि अविनाश जाधवांची पत्रकार परिषद. जनतेच्या कोर्टामध्ये आमचे उमेदवार निवडून आले. कालपर्यंत ईव्हीएम बोलणाऱ्यांनी आता बिनविरोध सुरू केलंय. फडणवीसांची विरोधकांना प्रत्युत्तर. ठाकरे वंदनचा शिवडी विधानसभा मतदारसंघात एकत्रित दौरा. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आज लालबाग, परळ, शिवडीमध्ये शाखांना भेट देणार. अमरावतीमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमानमध्ये लढत. मात्र नवनीत राणांकडून रवी राणांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार. साईनगरमध्ये भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांच्यामध्ये लढत. निवडणूक काळामध्येच मुंबईतील बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा कापडानं झाकल्यामुळे नवा वाद. डागडुजीच्या कारणाची चर्चा. मात्र महापालिका आणि वॉर्ड अधिकाऱ्यांकडून कोणतीही स्पष्टता नाही. उल्हासनगरमधून धनुष्यबाणाचा सुपडा साफ करू. गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाही. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांची एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका. चिपळूणमधील कृषी महोत्सव कार्यक्रमात नारायण राणेंना भोवळ. तर राणेंची प्रकृती उत्तम. उन्हामुळे चक्कर आली. भाजप नेते प्रशांत कदम यांची माहिती. शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळेंच्या पतीकडून भाजप उमेदवार शिल्पा केळुसकरांच्या विरोधात याचिका. तर केळुसकरांच्या विरोधातली या सुनावणी ऐकण्यास हायकोर्टाचा नकार. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यानगरमध्ये भव्य रॅली. राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप उपस्थित. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी. मला आता माळाकोळीवर प्रेम करू द्या. परळी मी धनुभाऊला देऊन टाकली. पंकजा मुंडेंचं भुवया उंचावणारं विधान. यापुढे पंकजा मुंडे नांदेडच्या लोहगावमधून लढण्याच्याही चर्चा. नागपुरात राजकीय पक्षांनी तिकीट नाकारलेल्या बंडखोर उमेदवारांचं स्वतःचं पॅनल. ठाकरेंच्या सेनेच्या जिल्हाध्यक्षांची मुलगी पूजा मानमोडे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे आणि रोहित पवार घड्याळाचा प्रचार करणार. पवार गटाचे नेते जाहीर सभा सुद्धा घेणार. परळच्या टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलला धमकीचा मेल. रुग्णालय परिसरामध्ये बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक. 5,000ची साडी 199 रुपयात मिळत असल्यामुळे संभाजीनगरमध्ये चेंगराचेंगरी. उसळलेल्या गर्दीत 3 महिला गुदमरून बेशुद्ध. परिस्थिती पूर्ववत करण्यात पोलिसांची दमछाक. प्रणिती शिंदे भाजपसाठी काम करतात. निवडणुकीआधी प्रणिती शिंदे भाजपत जाणार होत्या. प्रणिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची डील. सुजात आंबेडकर यांचा दावा. प्रणिती शिंदेंकडून कधीही कोणत्या भाजप नेत्यांशी संपर्क नाही. कुणाचं करिअर असं उद्ध्वस्त करू नये. सुजात आंबेडकरांच्या आरोपानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. अधिकाऱ्यांची कृती अयोग्य. टोकन क्रमांक असतानाही संधी नाही. कुलाब्यातील अर्जाच्या गोंधळावरून पालिका अहवालामध्ये अधिकाऱ्यांवर ठपका. जनता दल आणि आपचे फॉर्म वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले होते. मुंबईतील हवा घातक. AQI 200च्या आसपास. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये प्रदूषणाचा प्रश्न गंभीर. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पुण्यामध्ये थंडी पुन्हा एकदा वाढण्याची चिन्ह. 9 ते 15 जानेवारीच्या मध्ये तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता. हवामान तज्ज्ञांचा अंदाज.